छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरात माणुसकीला काळमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। प्रेम प्रकरणातून उद्भवलेल्या वादातून एका आईनेच आपल्या 21 वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। वाळूजमधील वडगाव कोलाटी भागात 21 वर्षीय नंदिनी धिवरे हिची तिच्याच आई भारती साबळे यांनी हत्या केल्याचा आरोप आहे। नंदिनीचे कन्नडमधील एका तरुणावर प्रेम होतं आणि ती त्याच्याशी विवाह करण्यासाठी आग्रही होती। मात्र तिच्या आईचा या नात्याला तीव्र विरोध होता। या कारणावरून घरात सतत वाद होत होते। पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार मुलीच्या वागण्यामुळे संतप्त झालेल्या आईने टोकाचा निर्णय घेत नंदिनीचा गळा आवळून खून केला। हत्या केल्यानंतर आरोपी आई तब्बल 10 तास मुलीच्या मृतदेहासोबत घरातच बसून होती। त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह गादीत गुंडाळून बाहेर नेण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करत आरोपी आईला ताब्यात घेतलं। या प्रकरणी मुलीची आई, वडील आणि मामाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। आई आणि वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मामाचा शोध सध्या पोलीस करतायत। पुढील तपास सुरू असल्याची माहिती आता पोलिसांनी दिली आहे। दरम्यान प्रेम, प्रतिष्ठा आणि कौटुंबिक वाद यांच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या कथित ऑनर किलिंगने वाळूज परिसर सुन्न झाला असून समाजात पुन्हा एकदा अशा घटनांबाबत गंभीर चर्चा सुरू झाली आहे। वाळूज MIDC वाळूज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक काल रोजी 103/238-35 BNS प्रमाणे गुन्हा दाखल आहे। मर्डरचा हा गुन्हा आहे। याच्यामध्ये एका 22 वर्षीय तरुणीचा खुना प्रकरणी तिची आई आणि तिचे वडील आणि आईचा भाऊ म्हणजे तिचा मामा असे 3 आरोपींवर गुन्हा दाखल आहे। याच्यामधले 2 आरोपी अटक आहेत आणि या प्रकरणी पुढील तपास वाळूज पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत। घटना कशी घडली होती सर? घटना बघा, वाळूज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे घटनास्थळ आहे वडगाव कोलाटी परिसरामध्ये, त्या ठिकाणी एक कुटुंब राहत होतं। त्यामध्ये आई आणि मुलीमध्ये विसंवाद किंवा वाद किंवा तणावाचं वातावरण होतं। त्यामुळं आईनं त्या मुलीला पाईपच्या साहाय्याने गळा आवळून तिची हत्या केली आणि त्यानंतर ते प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी म्हणून ते प्रेत एका रिक्षामध्ये घेऊन जात होते। दरम्यानच्या कालावधीमध्ये डायल 112ला फोन आला। तत्काळ त्या ठिकाणी अंमलदार पोहोचले। त्यांनाही संशय आल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं। अधिकाऱ्यांनी पूर्ण त्याच्यामध्ये चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की याच्यामध्ये काहीतरी घातपाताचा प्रकार असू शकतो आणि त्यानंतर ते प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं घाटी रुग्णालयामध्ये। त्याच्या PM रिपोर्ट आल्यानंतर आणि एकंदरीत सर्व घटनास्थळ भेट आणि त्यानंतर तिच्या आईवडिलाकडे चौकशी केल्यानंतर हे लक्षात आलं की याच्यामध्ये हत्येचा प्रकार झालेला आहे। त्या प्रमाणे काल रोजी हत्येचा गुन्हा दाखल झालेला आहे 103 BNS प्रमाणे आणि याच्यामध्ये जे 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आहे, 2 आरोपी अटक आहे, 1 आरोपी अटकेसाठी पथक रवाना करण्यात आलेला आहे। असंही समजतं की यामध्ये प्रेम प्रकरणाचं देखील काहीतरी जोडलेलं वगैरे नाही। आता बघा, कालच गुन्हा दाखल झालेला आहे। तपास जसा पुढे जाईल तसं त्याच्यामध्ये काही बाबी निष्पन्न होतील। खात्रीनं जर सांगण्यासाठी तुम्हाला PCR मध्ये अजून काही गोष्टी निष्पन्न होतील। या पूर्ण तपासांती याच्यावर भाष्य करणं योग्य राहील।